दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होते। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या कॅबिनेटला उपस्थित राहत आहेत। दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली वाहून बैठकीला सुरुवात झाली आहे आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कामकाजाला यानंतर सुरुवात होते, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। पंकज, प्रसन्न सर, सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या पदाचा भार स्वीकारलेला आहे। कॅबिनेटच्या बैठकीला त्या उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर पहिली बैठक आहे। त्यांनी सकाळी चैत्यभूमी सिद्धिविनायक इथे गेले आणि त्याच्यानंतर इथे समोर जे केबिन दिसतंय या केबिनमध्ये त्यांनी त्यांची पदाचा भार स्वीकारला। पदाचा भार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा अजित पवार असे नाव जे आहे ते केबिनच्या बाहेर इथे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। केबिनमध्ये येऊन थोडंसं भावनिक त्या होत्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यांनी तो पदभार स्वीकारला आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीला त्या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत। त्यांच्या खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर गेले 10-12 दिवस पूर्णपणे गाडा जो आहे तो विस्कळीत झाला होता असं म्हणावं लागेल। मात्र आता राज्याचा हा राजकीय गाडा जो आहे तो आजच्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर पुन्हा रुळावयाला सुरुवात झाली आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये पूर्णपणे ॲक्शन मोडवरती दिसून येत आहेत। त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा पक्ष भाजपासोबत जरी गेला असला तरी पुरोगामित्व जे आहे ते त्यांनी जपलेलं आहे। शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांनी जपलेले आहेत, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आणि त्यांनी चैत्यभूमी इथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं। पंकज, आपण बघूयात आता सुनेत्रा पवार कशा प्रकारे आता पुढच्या त्यांची ही खेळी खेळणार आहेत, नवीन जबाबदारी सांभाळणार आहेत। धन्यवाद तुमच्या माहितीसाठी।